बातमी. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 13 मुस्लिम शिलेदारांनी विजय मिळवला आहे. यामध्ये मैंदर्गीतून 4, बार्शी 2, अक्कलकोट 3, मोहोळ 3 आणि सांगोला 1 अशा 5 नगरपालिकेत 13 जणांचा समावेश आहे. भाजपने नगरपालिका निवडणुकीत एकूण 25 मुस्लिम उमेदवारांना पक्षाकडून नगरसेवक बनण्याची संधी दिली होती. त्यातील 13 उमेदवारांनी या संधीचे सोने केले आहे. भाजपकडून 8 नगरपालिकांमध्ये मुस्लिम उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले होते. अक्कलकोटमध्ये 5, दुधनीत 2, मैंदर्गीत 4, करमाळा येथे 2, मंगळवेढ्यात 1, मोहोळमध्ये 5, सांगोला 1 तर बार्शीत 6 उमेदवारांचा समावेश होता. त्यापैकी 5 नगरपालिकांतील 13 उमेदवार निवडून आले आहेत. मंगळवेढा, करमाळा आणि दुधनीतून एकही उमेदवार निवडून आला नाही. भाजप मुस्लिम उमेदवारांना निवडणुकीत संधी देत नाही, अशी चर्चा गेल्या अनेक वर्षात सातत्याने होत होती. असे आहेत विजयी उमेदवार, पहा. बार्शीतून आबेदा तांबोळी, फरजाना जलसे, अक्कलकोटमधून नवीद डांगे, सद्दाम हुसेन शेरीकर, अल्फिया कोरबू, मैंदर्गी मधून रेश्मा उस्ताद, मेहराज लुकडे, लाडलेसाब लुकडे, धुडूभाई बाबुडे, सांगोलातून जुबेर मुजावर, मोहोळ मधून शाइस्ता शेख, शहनाज लफदार, अझरुद्दीन कुरेशी. या चर्चांना पूर्णविराम देताना यंदा तब्बल 25 मुस्लिमांना संधी दिली गेली आणि त्यातील 13 जणांना निवडून आणून दाखवले गेले. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजपकडून मुस्लिम समाजाचे उमेदवार निवडून आले आहेत. ब्युरो रिपोर्ट, जम न्यूज इंडिया.